भाजप वाशी मंडळाचे माजी अध्यक्ष व समाजसेवक विजय वाळुंज आणि अजय वाळुंज यांनी आपला वाढदिवस केवळ एका उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो समाजसेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला। आनंदातून योगदानाकडे या उदात्त संकल्पनेतून 22 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा सप्ताह महोत्सवाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं। या सेवा सप्ताहाची सांगता आणि विजय वाळुंज यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील गुजरात भवन इथं आयोजित अभिष्टचिंतन सोहळा, कौटुंबिक मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाला वाशी पॅनल क्रमांक 16 मधील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, जो जनतेच्या विश्वासाची आणि प्रेमाची पावती देणारा क्षण ठरला। या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास कामांच्या माध्यमातून वाळुंज लोकप्रतिनिधींनी नागरिकांसोबत संपादन केलेला विश्वास आणि त्यातून निर्माण झालेले घट्ट ऋणानुबंध या सोहळ्याप्रसंगी स्पष्टपणे दिसून आले। जनसेवेलाच व्रत मानणाऱ्या वाळुंज लोकप्रतिनिधींनी आपल्या झुंजारू कार्यशैलीतून नवी मुंबईच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। केवळ भौतिक विकासावर लक्ष केंद्रित न करता त्यांनी लोकसेवेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला। नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी प्रशासनाविरोधात वेळोवेळी केलेली उपोषणं, रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी दिलेला लढा यामुळे ते आज नवी मुंबईचे लढवय्ये लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात। तर जनसेवक असणं हे केवळ पद नसून ती एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय। त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठ भूमिकेमुळे पॅनल क्रमांक 16 मधील नागरिक त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभे असल्याचं या सोहळ्यातील उपस्थितीवरून स्पष्ट झालं। या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी नवी मुंबईचे लढवय्ये लोकप्रतिनिधी विजय वाळुंज यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचं भरभरून कौतुक केलं। त्यांच्या संघर्षाला आणि लोकसेवेच्या वृत्तीला दाद देत नागरिकांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी व समाजकार्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या। जनतेने दाखवलेल्या प्रचंड प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर विजय वाळुंज यांनी आपल्या मनोगतातून केलेल्या कार्याचा आढावा नागरिकांसमोर प्रामाणिकपणे मांडला। त्यांनी आपला प्रवास उलगडून सांगताना कसा प्रभाग एक कुटुंब झाला आणि नागरिकांच्या साथीने प्रत्येक अडचणीवर मात कशी केली याचं हृदयस्पर्शी वर्णन केलं। जनसेवेला दिलेलं महत्त्व आणि नागरिकांशी जोडले गेलेले हे भावनिक नातं त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं। हा क्षण संपूर्ण वाळुंज कुटुंबासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अत्यंत भावूक आणि अविस्मरणीय ठरला। या प्रसंगी नागरिकांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, संगीत संध्या, महिलांसाठी पैठणी साड्यांचा लकी ड्रॉ आणि पुरुषांसाठी गिफ्ट वाउचर असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते। या माध्यमातून सोहळ्याला कौटुंबिक मेळाव्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह उपस्थित नागरिक आणि शुभचिंतकांनी विजय वाळुंज यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकत नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी तळमळीने लढणारे लढवय्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या संघर्षाचं आणि कर्तव्यनिष्ठतेचं सर्वांनी विशेष कौतुक केलं। विजय वाळुंज यांचा वाढदिवस मोठ्या दिमागदार आणि लोकांमध्ये, जनतेमध्ये झालेला आहे। आपण बघत असाल की सर्व प्रकारचे समाजातली लोक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले। सेवा सप्ताह म्हणजे विजय आणि अजय दोघांचा वाढदिवस 7 दिवसाच्या अंतरात असल्यामुळे लोकांची सेवा करावी आणि तो सेवा सप्ताह व्हावा असं दोन्ही बंधूंनी ठरवलं आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम झाले। याच्यामध्ये खास करून आरोग्याच्या संदर्भातले कार्यक्रम झाले। आज बघा की लोकांना बसायला जागा नाही आणि म्हणून नाईक साहेबांनी जी कार्यकर्ते घडवलेले आहेत ते समाजाला उपयोगी असणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये त्यांच्याकडून चांगलं कार्य करू अशी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा। विजय भाई वालुंज के जन्मदिवस की खूब खूब बधाई और खूब खूब मंगल शुभकामना। ये ऐसे नगर सेवक हैं जो मेरी ज़िंदगी में मैं कई लोगों को मिला, लेकिन उनका जो काम करने का तरीका हर वर्ग के लिए, वो शायद बड़ा वर्ग हो, छोटा वर्ग हो या छोटा व्यक्ति हो या बड़ा व्यक्ति हो, आप उनके पास में कोई भी कार्य लेके जाते हैं, अपना पूरा अमूल्य समय, तन मन और कभी धन की भी जरूरत पड़ दे तो वो पूरा उस कार्य को करने में अपना जी जान लगा देते हैं। विजय भाई वालुंज और उनके भाई को सदा याद करते हैं। जब भी हमारा कोई भी प्रसंग होता है उनको विशेष रूप से याद करते हैं।
उनका अभिनंदन करता हूँ और ऐसे कार्य वो आगे भी करते जावे. तर विजय वाळुंज यांनी देखील या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की काम करत असताना नागरिकांकडून मिळत असलेलं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे. हमने पिछले 28 सालों में जो छोटा छोटा कार्य जो वालुंज, मैं अकेला नहीं, मेरे दोस्त, जो हमारा स्टाफ और मेरे साथ जो मेरे युवा साथी है, जो मार्गदर्शक है ज्येष्ठ, और हमारा खास करके महिला मंडल, इन्होंने सबका प्यार और सबका साथ, और इन्होंने मुझे एकदम छोटे से छोटे पल में भी मुझे मेरा साथ इन्होंने दिया. तो ऐसे वक्त में उन्होंने साथ दिया और उनका प्यार हमारे प्रति बढ़ता गया, क्योंकि 24 घंटा 24/7 जब भी कॉल आता था, मैं, मेरा भाई या अंजलि जो नगर सेविका है, ये हम लोग एनी टाइम उनके लिए तैयार रहते थे. और इसका ही ये रिजल्ट आज आपने देखा रहेगा कि ये मतलब जबरदस्ती किसी को बुलाया हुआ ऐसा कोई नहीं, जो दिल से आए और हमारे प्रति लास्ट के आखिर के शब्द तक हर पब्लिक रुकी. इसमें मुझे मतलब बाकी हमारा रिजल्ट या जो होगा आगे जो हम काम करें, इसका कुछ भी रिजल्ट होने दीजिए, लेकिन आत्मिक समाधान हमको हुआ कि इतनी पब्लिक अगर हमारे पीछे है तो हमारी जिम्मेदारी और बढ़ गई.